निशिकांत दुबेंनी पुन्हा एकदा ठाकरेंना डिवचलेलं आहे। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर ठाकरेंचं राजकारण संपणार असं निशिकांत दुबे यांनी म्हटलेलं आहे। त्यांनी तसा दावा केलाय। मुंबई फक्त 30% लोक मराठी बोलतात असंही दुबे म्हणालेत। ठाकरेंचं भाषेवर आधारित राजकारण पूर्णपणे अपयशी ठरेल असंही दुबेंनी म्हटलेलं आहे। भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी याआधी सुद्धा काही वक्तव्य केलेली होती आणि त्यामुळे ठाकरे विरुद्ध दुबे असा आपल्याला कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळालेला होता। तसंच त्यांनी मराठी माणसांसंदर्भात काही वादग्रस्त विधानं सुद्धा केलेली होती आणि आता त्यांनी पुन्हा एकदा ठाकरेंना डिवचलेलं आहे। महाराष्ट्रातील हिंदी मराठी भाषेच्या वादाची पुन्हा एकदा तार त्यांनी छेडली आहे। तसं आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे यांच्यावर त्यांनी निशाणा साधलाय। बिहार विधानसभा निवडणुकीसंदर्भात दुबेंनी मुलाखत दिली। यावेळी ते राज ठाकरेंवर आणि उद्धव ठाकरेंवर टीका करताना पाहायला मिळाले। मुंबई बनाने में उत्तर प्रदेश, बिहार और हिंदी भाषियों का बड़ा योगदान रहा है। और आज भी जो आपकी इकोनॉमी है, उस इकोनॉमी में हम भी कंट्रीब्यूट कर रहे हैं। हम ये नहीं करें कि हम ही केवल कंट्रीब्यूट कर रहे हैं, लेकिन हम भी कंट्रीब्यूट कर रहे हैं। आप किस आधार पर मारपीट करते हो? केवल 30% लोग मुंबई में मराठी बोलते हैं, केवल 30%। 12% लोग उर्दू बोलते हैं, मतलब वो मुस्लिम है। लगभग उतने ही 30% के आसपास हिंदी बोलते हैं। 2-2.5% के आसपास जो है राजस्थानी बोलते हैं, उसी तरह से गुजराती बोलते हैं, उसी तरह से राजस्थानी बोलते हैं, भोजपुरी बोलते हैं। तो भाषा के आधार पर जो उनका मंसूबा है, वो डेमोग्राफी इतनी बदल गई है कि इस तरह की राजनीति वो चुनाव के समय करते हैं। लेकिन इस बार जो है उनका फाइनल, जिसको कहते हैं कि कॉफिन लग जाएगा, ये मनसे और उद्धव ठाकरे की राजनीति पूर्णतया मुंबई से खत्म हो जाएगी। क्योंकि वो जो पैसा कमाने का एक साधन है, जब वो खत्म हो जाएगा और सभी मिलकर उनके खिलाफ वोट करेंगे, तो उनको फिर ये राजनीति करने का मौका नहीं मिलेगा। या संदर्भात अधिक माहितीसाठी जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडे। मनश्री, पुन्हा एकदा निशिकांत दुबेंनी ठाकरेंना लक्ष्य केलेलं आहे। बीएमसीच्या निवडणुकीनंतर ठाकरेंचं राजकारण संपेल, कारण मराठी लोक जे मुंबईमध्ये आहेत ते फक्त 30% लोक हे मराठी बोलतात असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि पुन्हा एकदा त्यामुळे कुठेतरी वादाची ठिणगी पडलेली आहे। जसजशी महापालिका निवडणूक जवळ येते तसतसा या वादाला आणखी रंग चढतोय असं म्हणायला हरकत नाही। कारण यापूर्वी सुद्धा दुबे वर्सेस ठाकरे हा वाद आपण बघितलेला आहे। दुबेंचं पटक पटक के मारेंगे या विधानाला राज ठाकरेंनी उत्तर दिलं होतं की मुंबईच्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे। माझ्या मागे तुम्हाला बॅनर दिसतोय, हा आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी मेळाव्याचा बॅनर। आज हा पदाधिकारी मेळावा होतोय आणि निशिकांत दुबेंना निश्चितपणे मनसेकडून आजच उत्तर देखील दिलं जाईल। मात्र एकंदरीतच आज जे निशिकांत दुबेंचं वक्तव्य समोर येते, या आधीची वक्तव्य सुद्धा वादग्रस्त ठरलेली होतीच की मुंबईकडे स्वतःचं असं काय आहे असं त्यांनी म्हटलं होतं। आज जे विधान करतायत ते म्हणजे मराठी भाषेला घेऊन की मुंबईत केवळ 30%च मराठी भाषिक आहेत। जर एकंदरीतच राजकीय गणित बघायचं झालं, जर मतपेटीचं गणित बघायचं झालं तर निश्चितपणे मुंबईच्या मतदारांची, मराठी मतदारांची संख्या ही काळानुसार घटते आहे। हे मराठी मतदार मुंबईच्या बाहेर जात आहेत, म्हणजे कल्याण डोंबिवली महापालिका असतील, वसई विरारच्या महापालिका असतील, ठाण्याकडे हे शिफ्ट होत आहेत। त्यामुळे मुंबईतला मराठी टक्का घटतोय हे आज नाही तर अनेक वर्षांपासून चाललेलं आहे। मग इकडे जो मतदारांचा टक्का आहे तो नेमका कुठला आहे, तर वेगवेगळे मतदार इकडे जोडले गेले। यामध्ये गुजराती मतदार असतील, राजस्थानी भाषिक मतदार असतील किंवा उर्दू भाषिक मतदार असतील, हे मोठ्या संख्येने वाढत गेलेले आपल्याला बघायला मिळतात। ज्याला फ्लोटिंग पॉप्युलेशन आपण म्हणतो ती मोठ्या संख्येने मुंबईमध्ये वाढते आहे। त्याच्यामुळे निशिकांत दुबे ज्या पद्धतीने म्हणतात की 30%च मराठी भाषिक लोक उरलेले आहेत आणि येत्या बीएमसी निवडणुकीनंतर ठाकरेंचं राजकारण संपेल, एक प्रकारे ठाकरेच संपतील अशा आशयाचं विधान निशिकांत दुबे करता आहेत। भाजपचे खासदार आहेत, त्याच्यामुळे निश्चितपणे या विधानाला जोरदार प्रत्युत्तर मनसेकडनं दिली जाईल अशी अपेक्षा आहे। आजच तो पदाधिकारी मेळावा आहे, त्याच्यामुळे आजच कदाचित राज ठाकरे आपल्या भाषणातून किंवा माध्यमांसमोर येऊन सुद्धा निशिकांत दुबेंना प्रत्युत्तर देतील। अशा प्रकारचं प्रत्युत्तर राज ठाकरेंनी यापूर्वी सुद्धा दिलेलं आहे। मात्र एक प्रकारे निश्चित आपल्याला म्हणता येईल की राजकारणाच्या वादाची ठिणगी ही दुबे वर्सेस ठाकरे अशी पेटताना आपण बघतो आहोत आणि बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुबे वर्सेस ठाकरे अशीच ही वादाची ठिणगी आता आपल्याला पेटताना बघायला मिळेल। इतकंच नाही तर निशिकांत दुबेंनी आज जे विधान केलेलं आहे त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं विधान ते आज असं
म्हणतायत की मुंबईला अगदी. घडवण्यात केवळ आमचाच वाटा आहे असं आम्ही म्हणत नाहीये, मात्र सगळ्यात मोठा वाटा हा अमराठी लोकांचा आहे. यावर सुद्धा निश्चितपणे त्यांना प्रत्युत्तर दिलं जाईल ठाकरे गटाकडनं, अशी शक्यता आज वर्तवली जाऊ शकते. अगदी मनोश्री, मी आपल्याला थांबवते. असेच आमच्यासोबत जोडलेले राहा. संजय राऊतांनी यावर प्रतिक्रिया दिलेली आहे. काय म्हणतात संजय राऊत पाहूयात. दुबेंच्या या वक्तव्यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की निशिकांत दुबेंना महत्त्व देण्याची गरज नाही. संजय राऊतांनी निशिकांत दुबेंवर निशाणा साधलेला आहे. तुमच्या राज्यात उद्योगधंदे नाही आहेत आणि म्हणून तुम्ही मुंबईत येत आहेत, असं प्रत्युत्तर निशिकांत दुबेंना संजय राऊतांनी दिलेलं आहे. आपण सगळ्यांनी दिल्लीतल्या लोकांनी या प्रवृत्तींना खतपाणी घालू नये. हा महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्मितेचा विषय आहे. असे अनेक दुबे आले आणि गेले. मुंबईसह महाराष्ट्र अखंड आहे. 106 हुतात्म्यांच्या बलिदानातून ही मुंबईसह महाराष्ट्र आपल्याला मिळालेलं आहे. आणि ते 106 हुतात्म्यात दुबे चौबे मिश्रा नाहीत, बरं का. हे या निशिकांत दुबे यांनी समजून घेतलं पाहिजे. छातीचा कोट करून महाराष्ट्र लढला, मराठी माणूस लढला, गिरणी कामगार लढला. आपण पाहतोय निशिकांत दुबेंना महत्त्व देण्याची गरज नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि राऊतांनी निशिकांत दुबेंवर निशाणा साधलेला आहे. तुमच्या राज्यामध्ये उद्योगधंदे नाही आहेत आणि त्यामुळेच तुम्ही मुंबईत येत आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.